पाणी घे, पाणी घे. अगं सकाळपासून काही खाल्लं नाहीस, धर पाणी तरी पी. आले. संजय पाणी दे. सगळं गाव पिंजून काढलं. कुठे बी नाही ती. ते मी ते मैत्रिणींचे नंबर दिले होते, त्यांना फोन केला होता का? सगळ्यांनी फोन केला. जमेल तिथं जाऊन बी आलो. ते सरमळकरांच्या दुकानाच्या मागं बघा पवारांची भाग्यश्री राहते, तिकडे जाऊन आला का? बालमैत्रीण आहे तिची. आलो तिथनं बी जाऊन आलो. तिच्या वर्गातल्या सगळ्या मैत्रिणींच्याकडे जाऊन आलो. सगळ्यांनी विचारलं स्वरा कुठं आहे, स्वरा कुठं आहे. त्याच मला परत विचारायला लागल्या काय झालं काय झालं. कुणाकुणाला काय काय उत्तरं द्यायची कुठंच नाही. ती तालुक्यात युनिव्हर्सिटी सुद्धा बघून आलो. स्वराचा कुठंच पत्ता नाही. कुठे गेल्या कुणास ठाऊक. कुठे गेली कुणास ठाऊक. टेलर कडे जाते म्हणली, हा नाश कशी एवढी मोठी पोरगी गायब झाली. कुणी चिटूक बिटूक केलं का काय? कुठे गेलीस ग पोरी? मायला 3 पुरीनं जन्माला घातलं. एका पुराला नीट सांभाळता येत नाही. बाप म्हणून आम्ही किती पुरं पाडणार. आता रडून फेकून काय उपयोग आहे? जीवच घे. चला चला ए चला चला लवकर. ड्रायव्हर काय नाही होणार. चल 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 सावकाश उतर. तिथं जाऊया. चौधरी डॉक्टर तिचं ते लांब आहे तू. हो जाऊया. बसा बसा बसा. चला चला लवकर. संजय तुम्ही बसा बसा लवकर. तिकडे बसा बसा लवकर. बसा बसा लवकर. चला बसला का तुम्ही? मी मागून येतो मग. बस का बस. चल आता कसं लवकर फाईल राहिली. आता फाईल महत्वाची का बायको महत्वाची? अहो आणू देत त्यांना फाईल. दाजी मला सांगा कुठे फाईल? ते निळे पिशवीत आहे. मी आणते. बस का मोनिका. हा ड्रायव्हर किल्ली इथंच ठेवली. इथेच ठेवली का? ड्रायव्हर कुठे आहे? त्याला फोन करतोय. त्याला फोनच करू. काय होणार नाही ना, तू काळजी करू. अहो आता जीव घेता का पोरीचा? नेमकं कामाच्या टाइमात कुठे गेला तुमचा ड्रायव्हर? हा येतोय लागला का फोन? नाही उचलणं झालंय. नाव काय आहे त्याचं? ड्रायव्हर म्हणूनच सेव आहे. आता काय करायचं? एक काम करा स्टेरिंग घ्या. लगेच देऊ आपण. पण मला कुठं गाडी येते? गाडी येत नाही. तुम्ही घ्या की. ड्रायव्हर झालं. नाही मी रिक्षा घेऊन येतो. रिक्षा बघा मायला दिसू देत. मर्डरच करतो आज त्याच. पोरीला येत होती गाडी. नाव नको घेऊ त्या पोरीचं.
ती पोरगी सॉरी सॉरी सॉरी. हेमंताजी रणजितराव तुम्ही? काय कसली गडबड? अहो साजिरा घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचंय आणि रिक्षावालाच गावानं झालाय बघा. अरे बापरे, काय पण गाडी? अहो गाडीला किल्ली ठेवून तो ड्रायव्हर कुठे गेलाय कळना झाले. आम्हाला गाडी चालवता येते होय, रिक्षा कुठे मिळेल हो? बरं बरं बरं, चला मी सोडतो. चला. हा चालेल. आईला यांना कुठला नाही नाही. चला गाडीत बस. आई तू बस बस. मोने चल. हे बसा. ताईडे तू काही काळजी करू नको. शांत हो बरं. मरते आता. काही काळजी करू नका, सगळं काही नीट होणार आहे. कशी होती? बरं झालं तुम्ही वेळेत आणलं. बीपी शूट झाले, शुगर पण डाऊन झाली. अरे बापरे. मला वाटतं की त्यांना आजची रात्र आपण इथं ऍडमिट करूया. पाहिजे तर तुम्ही त्यांना उद्या घेऊन जाऊ शकता. आणखीन एक गोष्ट, इथून पुढे त्यांना अजिबात स्ट्रेस देऊ नका. फार अवघड असतं ते. थँक्यू डॉक्टर. मी बघू शकतो का? हो शुअर. या बघू. एक विचारायचं होतं, एवढं कसलं टेन्शन घेतलंय त्यांनी? नाही म्हणजे अचानक एवढी शुगर डाऊन झाली म्हणून म्हटलं. अहो त्याचं काय नाही. काय लग्न घर आहे ना, लगीन काही घरात. तिच्या धाकट्या बहिणीचं लगीन आहे, माझ्या दुसऱ्या पोरीचं. त्यामुळे हे उचल ते ठेव याच्यामुळे झालं असेल असं. पण थँक्यू डॉक्टर, थँक्यू. ठीक आहे, पण इथून पुढे काळजी घ्या. हा. संजू, स्वरांगी कुठे? हा, स्वरा दीदी कुठे आहे? स्वरा दीदी. हा, स्वरा दीदी. ते काय झालंय, हे सगळं झालं ना तर तेव्हा ती बाहेर गेली ना शॉपिंगला. तिला कळलंच नाही ना हे सगळं झालेलं. हा, आता आली असेल घरी. तिलाच फोन करत होतो. रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, तिला कळवायला पाहिजे. सांभाळा जरा सगळं मालकीनबाई. आलोच आम्ही. फोन करून आलोच मी. फोन करून मी जरा साजिरीला बघून देते. अहो मेवणीबाई, रडायला काय झालं? डॉक्टर काय बोलले ऐकलत ना? काय नाही, शुगरमुळे एक चक्कर आली, बस. सगळं नीट होणार आहे. बरं मला सांगा, तुम्ही आणि तुमची मैत्रीण मोना एकमेकांना काय म्हणतात तुम्ही? मर्दाने, हो ना? मग मर्दाने, तू एवढी स्मार्ट आहेस, हुशार आहेस, माईन लढाई के दिन खाडा करून कसं चालेल? परत तेच. हे बघ, आता हे असं रडत बसणं शोभणार आहे का तुला? माशी रडशील तर मग तुझ्या डॅडींना, आईंना, हेमंतदाजींना कसा धीर देणार आहे? आणि आता लग्न घर आहे, लग्नातली घरातली कामं तुला जबाबदारी घेऊन करावी लागणार आहे. आणि साजिरीताई एकदम ओके होणार आहे. डॉक्टर सुद्धा म्हणाले तुम्ही उद्या घेऊन जाऊ शकता त्यांना. सो डोंट वरी.
सगळं नीट होणार आहे. कुठं असेल आणि कशी असेल माझी बाई. टेलरकडे जाती म्हणून गेली आणि गेलीच. तुमचं हे असलं उलट सुलट धंदच तिच्या जीवा उठलं, दुसरं काय नाही. कल्याणी वस जेवण तोंड दिलं म्हणून काही बनवू नकोस. आई अंबाबाई पाठीशी राय ग माझ्या पोरीच्या. तुझ्या नावाने गोंधळ घालेन. हो मी काय म्हणते, जाऊया की आपण पोलिसात. काय म्हणून नाही म्हणताय तुम्ही? तू काय डोक्यावर पडले का कल्याणी? हा जर विचार करून बोलत जा की, आता बोलू नये बाई माणसानं. जावे बापू SCP आहेत. त्यांना कळलं आपण पोलिसात तक्रार केली की होणारी बायको गायब आहे म्हणून. त्यांना काय वाटल? अहो वाटायचं काय आहे त्यात? आपली स्वरी काय पळून बिळून गेली वय तवा? आणि नाही, माझी पोरगी काय पळून जाणारातली नाही. तिला नक्कीच कुणी तर उचलून नेली. आणि कळलं तर कळलं, अहो उलट मदतच होईल त्यांची आपल्याला. स्वरीचा पत्त्या तरी लागल लवकर. होऊ दे तुझ्या मनासारखं. हं? जा पोलीस स्टेशनात जा. जाताना फक्त कुकू पुसून जा. हं? तू तिकडे गेली इथं मी जीवच दिला असं. अहो असले येळाला असलं काय बी कशाला बोलताय तुम्ही? नाहीतर काय? हं? तुला काय घराण्याच्या इज्जतीची परवा? अरे देवा, हे कशाला आलं इथं? या 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 नमस्कार. बसा की बसा. नाही नाही असं नाही. बसायला नाही आलो आम्ही. थोरल्या लेकीची चौकशी करायला आलो. कशा आहात त्या बऱ्या? हॉस्पिटलमध्येच आहे, पण बरी आहे म्हणून आम्ही घरी आलो. डॉक्टर म्हटले जरा BP शूट झालंय, शुगर डाऊन आहे. पण मानसिक म्हटले दवाखान्यात उद्या डिस्चार्ज मिळेल. लग्नाला टेन्शन नाही, लग्न वेळेवर होईल आणि दणक्यात होईल. नाही ते होईलच, पण काही लागलं तर आपलेपणाने सांगा. नाना बघतील काय करायचं ते. सुनबाई कुठे दिसत नाही? हा ते आमचे जावे बापू आणि संजीव हॉस्पिटलमध्ये ना, स्वरा डबा द्यायला गेली त्यांना. चांगलंय. घरच्यांनी घरच्यांना आधार द्यायचा असतो हे समजलंय सुनबाईंना. आवडलं आम्हाला. काय झालं? एवढं रडायला काय झालं? काळजी करू नका. काही लागलं तर नानांना सांगायचं. आम्ही आहोत ना. आम्हाला सांगण्यासारखं काही नाही का? आम्ही आपलेच आहोत ना. मन मोकळेपणाने सांगा. कसं सांगू? ते साजिरीचं टेन्शन घेतलंय तिने. आज सकाळपासून असंच चालू आहे. हो तेच आहे. तेच आहे ना काय? सांग की तेच. 6 महिन्यांची होती ना, म्हणून जरा टेन्शन आलं. नाही नाही, अहो असं तुम्ही धीर सोडून कसं चालेल? हा धीरानं घ्या. काही लागलं तरी हक्कानं सांगायचं. येऊ बरं. जावई बापू, साजेरी बरी आहे का हो? आता हाय ती बरीच म्हणायची. सारखी नुसती पुटपुटायला लागली. स्वराचा पत्ता लागला का? स्वरा घावली का? स्वरा घावली का? मी तिला जेवायला घालून येते. स्वरा गावायला पाहिजे. आपण पोलीस कंप्लेंट देऊया. हेमंतराव अजून 24 तास बी झाले नाही, तशी बी मिसिंगची कंप्लेंट बी लिहून घेणार नाही. अहो असं कसं घेत नसत्यात? अहो कायद्याच्या पुढे आपण कसं जाणार? अहो अहो आपले रणजितराव SCP आहेत.
त्यांच्या जर मनात आलं ना तर तर ते तक्रार लिहून पण घेतील आणि तालुक्याचा सगळा फौजफाटा लावून आपल्या स्वराला हुडकून बी काढतील. डॅडी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. संजय मोने थांब, मला आता सांगावंच लागल. अगं पण हा काय सांगायचंय? बोल संजय, बोल की. डॅडी स्वरा दीदी कुठं गेली ते मला नाही माहित, हा पण स्वरा दीदी का गेलीये आणि कुणासोबत गेलीये ते मला माहितीये. काय काय म्हणाली? हा? काय परत बोल, परत परत बोल. नाही 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 संजीव, नाही नाही असं नाही होऊ शकत. हा? नाही संजीव, नाही असं नाही होणार. अरे या पंजाबराव बांधलाची खानदानाची इज्जत पंजाबराव बांधलाचीच पोरगी. नाही नाही, अरे नॉट पॉसिबल. अरे हे धरती फाटल, हे आभाळातल्या चांदण्या इथे काढ करून मोडून पडतील, पण असं नाही होणार संजय. हा असं नाही होणार. माझी स्वरा अशी कुणाचा हात धरून कस काय? हा नाही संजय, तू म्हणते की हा माझी पोरगी असंच कुणाच्या तरी हात धरून पळून गेली? हा का तिचा हात धरून कोणी तिला दिला? शांत व्हा. हॉस्पिटल नाही. अहो आवाज वाढवून प्रॉब्लेम सुटत नाही, उलट प्रॉब्लेम वाढतात. जरा शांत व्हा. एक मिनिट, मी विचारतो तिला. संजू बाबा, मला नीट सांग, तुला काय माहित आहे? घाबरू नकोस, सांग. स्वरा दीदी स्वरा दीदीला तिकडं फॉरेनला असताना एक मित्र होता. मोहित पालेवाल नाव आहे त्याचं. तो राजस्थानचा आहे. त्या दोघांचं त्या दोघांचं काय? त्या दोघांचं काय? त्या दोघांचं प्रेम. कल्याणी, तुला काय 50 पोरी आहेत का? हा कुठची पोरगी घरात काय दिवे लावती हे तुला माहित नव्हतं का? होतं का नव्हतं? बोल की, आता दातखिळ बसते का? बोल. ज्योतिबाची आण घेऊन सांगते, मला यातलं काय बी माहित नाही. आपली स्वरी असं काय तर करल असं वाटलंच नव्हतं बघा मला. हे बळे करल काय करल? असलं करल केलंय तिने. गेली हात धरून कुठल्या पोराचा ती? आईला या पंजाबराव बादलाच्या 24 कॅरेट इज्जतीला डाग लावलाय पोरीनं. आजवर आपल्या घराकडे कुणाची बोट दाखवायची हिंमत नव्हती, आता शेण फेकतील. पोरगी घरात काय थेरं करत होती? ध्यान कुठे होतं तुझं? मामासाहेब, अहो काय? अहो मी तुमच्या पाया पडू का? जरा शांत राहा बघू. अहो काय शांत बसा? जरा शांत राहा माझ्यासाठी. संजू बाबा, मला सांग, तुला हे सगळं कसं कळालं? स्वरानं सांगितलं का? आणि कधीपासून ठाव आहे तुला हे? सांग की. मला हे समजा आत्ताच कळलं. तरी मी तिला सांगत होते की सर दीदी तू आयडेंटिटी न सांग म्हणून.
तिने माझं नाही ऐकलं. तो मोहित पालीवाल तो राजस्थानचा आहे आणि त्याला बँगलोर मध्ये चांगली नोकरी पण मिळाली आहे. तर तो इकडं आलता स्वरा दीदीला भेटायला. इथं लॉजवरच राहत होता. मी स्वरा दीदीला याबाबत विचारलं पण तर ती म्हणाली की माझं जिथं लगीन ठरलंय मी तिथंच लगीन करणार आहे. पण तसं नाही झालं. ती जाताना मला दिसली पण होती रिक्षात. तर मी तिला विचारलं की कुठं चाललीस म्हणून. तर ती म्हणली की टेलरकडे चालले आणि नंतर सॉरी म्हणली. माझा खरंच विश्वास होता तिच्यावर. मला नव्हतं वाटलं ती असं काहीतरी करल. संजय, बापाचा विश्वासघात केलायस तू. कल्याणी, आज ही पोरगी काय माझ्या हातात वाचत नाही. इथेच पडते. मामासाहेब काय करताय? हॉस्पिटल आहे, मी तुमच्या पाया पडू का? जरा शांत व्हा, शांत व्हा. काय झालंय?